आज खूप खुश आहे मी. आई येऊन राहिली भेटायला. 2-3 दिवस झाले लग्नाले, पण मला एक काम नाही करू दिलं कधी संदीपच्या घरात. आणि तेच पप्पूच्या घरात लग्न होऊन आली नाही, स्वयंपाकाला भिडली होती. मनीषा, हे घे ना मनीषा, चहा घे ना. आई, तुम्ही कशाला आणला चहा? मला आवाज देते, मीच तिकडे आलीस ती चहा घ्यासाठी. आई, नाही नाही, असं काही नाही मनीषा. आज तुझी आई येऊन राहिली. आज आपण कुठं जाणार आहोत? आज आपण शेगावला जाणार आहोत दर्शनासाठी. सांगितलं का संदीपनं? नाही आई, संदीप आलेच नाही अजून इकडे. बरं, हा चहा घे, तू फ्रेश होय. तुझ्या आईला स्टेशनवर घ्यायला गेला वाटते तो. ठीक आहे आई, द्या चहा. बॅग घेऊन बोलावलो. आता बाई 2-3 साड्या घेतल्या. आता गंगूबाई काय म्हणते काय नाही. शांताबाईला तर माहिती नाही मी चालली म्हणून. माय माय, सखूबाई कुठे निघाला सखूबाई? सविताने बोलावलं वाटते. काल शांताबाई आलती तर. पाहून घे सखूबाई, शेवटी पोरीच्या घरी जास लागते की नाही, सासू कशी बी असं. नाही नाही सविताबाई, असं काही नाहीये. मी शांताबाईच्या घरी नाही चालली. गंगूबाई आलती ना. माय माय माय, किती समजूत काढली माई. सखूबाई असं नाही, सखूबाई तसं नाही. तुम्ही या माझ्या घरी 8 दिवस राहा मनीषाले भेटायले. खरंच काय सखूबाई? गंगूबाई आलती काय? नाही नाही, मना न लय चांगली आहे बिचारी. खरंच चालली का मग बॅग घेऊन? 8 दिवस राहतो काय सखूबाई? नवीन नवीन लग्न झालं पोरीचं, एवढा दिवस राहणं चांगलं आहे काय? पाय आता सविताबाई, मी काय स्वतःहून चालली काय? मला तर राग आलता, मी जात नव्हती. पण मला समजत काय आल्या 2-4 जणी, म्हणून मी जायला तयार झाली. चल ना, चलशील तर माझ्यासोबत तिथपर्यंत. मनीषाच्या घरी नाही, घरापर्यंत चल ना फक्त. नाही बरं बाई, जाय तूच, मी काही येत नाही. मी तर ऐकलं होतं की आज ते शेगावले चालले दर्शनासाठी. चल मग, मी बी शेगाव पाहिलं नाही किती वर्षापासून. चल, मी बी जातो. चल सविताबाई, भेटू मग कधीतरी. जवळ बुवाने सांगितलं, फोन आला होता, स्टेशनवर घ्यायला येतो म्हणे. पाय ना सखूबाईच्या पोरी किती चत्रे आहेत. घरी बसल्यात चांगलं भेटलं. गंगूबाई बिचारी चांगली, नोकरी आला पोरगा. मस्त नशीब काढलं मनीषानं. देवा, माया रोशनीचं बी असंच करतो रे बापा. एखादा चांगला नोकरी आला पोरगा धाडजो तू. जाते ना बाई, जे होते ते चांगलंच होते. होऊ शकते माया मनीषाचं नशीब त्याच्यापेक्षा चांगलं असेल. अरे बापरे, खुशी खुशीत सखूबाई कुठे निघाली? चालली काय मनीषाच्या घरी? बरं, विचारूनच पाहतो. नाही नाही, मला तर वाटते गाव सोडूनच चालली वाटते. तोंडने राहिल्या ना जाग्या राहता बोलायले कोणासोबत. सखूबाई, कुठे चालल्या सखूबाई? सखूबाई, काही तुम्ही काळजी नका करू, मी याव ना पाठीशी. शांताराम भाऊ, नाही नाही नाही, तुमच्यासारखे लोक असल्यावर मला काही काळजी आहे काय? काही काळजी नाही आहे. पण घे, देव करू किती चांगलं झालं मनीषाचं. मनीषाच्या घरी चालली मी शांताराम भाऊ. मनीषाच्या घरी? कोण? तुम्ही तुम्हाला मिली माझ्यासाठी आता जिवंत झाली काय? शांताराम भाऊ, मी समजूत काढली 4-5 जणींना येऊन. फोन आला मला दवाई बुवाचा. चला चला, तुमच्याशी बोलून काही फायदा नाही आहे. दवाई बुवा तरी वाट पाहत असते स्टेशनवर. सखूबाई, अजिबात तुम्हाला तिच्या घरी जायचं काम नाही. तुम्ही तुमच्या जबानवर कायम राहा. माया बहीणच्या घराचा धिंगाणा करून तुम्ही खुश राहता काय? माझी बहीण तिकडे पागलसारखं करून राहिली आणि तुम्ही इकडे मस्त हसून बोलून करून राहिले. चला शांताराम भाऊ, येतो मी. सखूबाई, सखू, बापरे, पाय बायकाचे तोंड कशात, बोल्याचे तोंड अलग, खायचे तोंड अलग. थांब आता, चल आता वावरात न जाता मी शकुनाबाईच्या घरी जाऊन येतो. बिचारी माझी बहीण किती परेशान आहे. आणि हे पाय मस्त हसळून खिदळून राहिली. याच्याने बी शांतीचा हात असेल. शांतीले लय खुशी झाली ना आता. माया बहिणीले दुःख भेटून शांतीले लय खुशी होते कधी बी. पप्प्या बिचारा गेला काय घर सोडून, काय माहित. त्या दिवशी 4 लोक ले नाव रे. कोणाचा फोन आला? शांताबाईचा हे काय माहित. नाही तर मला वाटते गंगूबाईने केला असेल. मला म्हणत असेल चल म्हणून शेगावले. हॅलो, कोण बोलते? गंगूबाई बोलतो काय? कोणती गंगूबाई होय तर? आई, झालं का तुमचं गावात डवर न अजून? या ना, स्वयंपाक राहणार करायचा. मी घरचं करू की दारचं करू? बाहेर जा लागते मला अजून. या लवकर. कामचोड गुड्डी कशी सून भेटली कशी नाही मला. या श्यामेने म्हटलं बरं, पण घे ना, लोक या सुनाकाच्या सोडून जातात, दुसरं लग्न करतात.
ही तर फेविकॉल सारखी चिपकली मा घराले, मा पोराले बी चिपकली. ही निंग्याचं नाव नाही. आता मलाच काही ना काही कलाकारी करावं लागेल. सविता, तू एवढी कलाकार आहेस, तू सुनीले भिवून राहिली. नाही 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 नाही, आता थांब म्हणा. तू तुले भाजी करायला लावतो आणि त्याच्याने मीठ मीठ टाकतो. त्या श्यामच्या नजरेतून तू कशी उतरून जाशील तर माया हाती आहे आता. सविता, इले बी सासू म्हणतात. सासूपणा कुठे दाखवला नाही अजून. थांब म्हणा गुड्डे, तू मला स्वयंपाक करायला बोलावतं. मी तर सून झाली आणि तू माझी सासू झाली. आणि थांब थांब. चिंता, तुला मी चिठ्ठी सामान लिहून देतो, थैली देतो, पैसे देतो. तू दुकानात जा आणि बरोबर जे जे लिहिलं सामान ते ते घेऊन ये. काय आई, 2 वेळा सांगितलं तू, एक वेळा दिलं नाही हातात. जाय घेऊन ये पहिले. काय करतो माय, बरं झालं रिंकुली दाटलं जरासं जवळ बोलायला म्हटलं. बा तुम्ही जा घरी, मायापुरीला पाठवत नाही मी आता शिक, म्हणून चांगलं झालं. नाही नाही, आता मला रिंकुली सोडून कुठेच नाही जाता येत. आई, आणतं काय? चिंता आणतो ना रे. चिंता, थांब ना, एवढं घरी नको करू ना. तुला माहिती आहे का काल काय झालं आपल्या घरी? रिंकू महिन्याची डिलिव्हरी नाही झाली तिची, चालली होती ना घरी राग राग. आता काहीच बडबड करू नको घरांनी, रिंकूला राग येते. तशीच थांब, आलीच मी. चला, तोपर्यंत रिंकू त्याच्या बाळासोबत खेळतोय मी. मला माहित आहे आई काही लवकर येत नाही. रिंकूताई, बाळ कुठे आहे? रिंकूताई, मी बाळासोबत खेळतो म्हटलं. चिंते, आंघोळ करायला नेलं ना काकून, आंघोळ करून आणते मग खेळ जा. रिंकूताई, आई सांगत होती तू काल म्हणते घरी चालली होती. कोण रिंकूताई? तो म्हणत मी आता 2-3 महिने आहे. चिंते, मला लय राग आला होता काल. आई घरी थांबत नाही, वहिनी घरी थांबत नाही, गंमत नाही एकटीले. बाळ रडते, कोणी घ्यायला नसते, म्हणून मी चालली होती. पण नाही, आईने शांत केलं. मग रिंकूताई, तू तर समजदार पोरगी आहेस. कोण अशी करून राहिली तू? आता आई काम असं तर जाणार नाही काय बाहेर? जाय चिंते, तू घ्यायचे ऐकूनच बोलतो, असं म्हणत नाही. रिंकूताई, मी थांबतो त्यापाशी. आई कधी गेली, तू माझ्याजवळ थांबत जा आता. अरे आली आली रे बाळा, आली रे बाळा. चिंते, थांब, मी बाहेर कपडे घालून येतो. रिंकूताई, तू बी लहान लेकरा सारखेच करतो रिंकूताई. चिंते, कुठे गेला रे चिंते? अरे आलो 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 आई, आलो. आई, कुठे गेला चिंते? किती वेळची आवाज देऊन राहिली, इकडे जातो तिकडे जातो. आई, बाळा बरोबर खेळायला गेलतो ना, पण बाळा आंघोळीला गेलं. आई, देणं थैली, अन्न पैसे. चिंते, ते काकाला सांग, आईने किराणा उधार सांगितला म्हणा. पैसे आई देते ना 2-3 दिवसानं, सध्या पैसे नाही आहेत. आई, तुला माहित आहे ना मला उधारीने किराणा अन्न आवडत नाही, म्हणून मी थांबतो रिंकूताई जवळ. रिंकूताईला सांगितलं मी सगळं. जाय तू किराणा घेऊन ये आई. नाही नाही, रिंकू सांगितलं मी काय घराची बाई कुठे जात नाही म्हणून. चिंते, काल ते चालली होती ना रागारागांदी, जा ना अन्न. तू फक्त एवढं काम कर. माझ्या आईने मला किराणा सांगितलं काका, याच्यातच यादी लिहिल्यात थैलीतच. तुला सांगितलं नाही, तू जा ना. रिंकूताईला मी म्हटलं ना, रिंकूताई म्हणे मग तू थांब म्हणे मापाशी. मी थांबतो रिंकूताई पाशी. जाय, आता एवढा बोलायला ताई तू जाते होती दुकानांनी. जाय जाय लवकर जाय. चिंता, तुला मारीन मी कधी असं नसलं कधी, तर लक्षात ठेव तू. आई, तू टेन्शन घेऊ नको, आरामात येतो मी, याव घरी. रिंकूताई, बरं झालं बाई, चिंताने सांभाळून घेतलं सगळं. देत नव्हता नाहीतर तो माणूस पहिले तर खोचड आहे, म्हणून उधार येत नाही. तू आई आता आपल्यासारखे तरी बोलत नाही काही. आता काय करतं, पैसे नाहीत तर आता काही दिवस किराणा उधारीत आणतो, एकखट्टा झाली की देऊन टाकीन. भली मी सासू छत्री आहे. पोरीली बी काल चोपड चापड करून थांबून ठेवलं. पण असं नाही, सून ड्युटीवर जाते, झाली आता 1 महिन्याची. जाय बी त्या घरी आता तू, कर, तुझी सासू करते. नवरा चांगला आहे, माय नवऱ्यासारखा तर नवरा नाहीच आहे. पाहि ना, मला 1 महिन्यात यायला लागलं आणि धंद्याला लांबा लागलं, आणि ते बी 2-2 लेकरं असून. स्वतःच्या पोरींदी आणि सुनींदी पाय कसा फरक पडते. पोरगी तर पोरगीच असते आणि सून ते सूनच असते शेवटी. मी बी मै कामं करतो, मी की ड्युटी पाळून घरी नाही राहत काही, मला 2 पैसे कमाई करावे लागतात. सविता, चाललो मी ड्युटीवर.
थांबा 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 राजाजी. आता भांडण करायचा इरादा आहे का तुझ्या? सांग मला पहिले. वेळ नाही आहे. वेळ नाही तुमच्यापाशी? तुम्हाला काय वाटते मेरा बायको भांडणच करत राहते का रात्रंदिवस? तुम्ही स्वतः ड्युटीवर चालले गाडीवर बसून, आणि मी काय घरी भजे काढत बसू काय? मला तुम्ही ऑटोवाला पाठवून द्या. पण असं नाही म्हणत सविता, चल तुला चालता चालता सोडून देतो मी. लोकांचे नवरे पाहिजे कसे दोघं नवरा बायको ड्युटीवर जातात तर. आ सविता, तुला सरळ नाही म्हणता येत काय? मग तुम्ही ड्युटीवर चालले तर मी येतो तुमच्यासोबत गाडीवर, असं बोलता नाही येत काय तुले? राजेशजी, मला सांगता तुम्ही, मला असं करता येत नाही काय? तुम्हाला नाही बोलता येत काय मग? की चल सविता, तुला सोडून देतो ना, तू चलशील तर. त्या टाइम झाला, माझा टाइम झाला. बायकोसाठी सगळ्या अटी लागू आहेत आणि नवऱ्यासाठी नाही लागू काय? चल ना बापा, चल ना, भैस नको करू ना. उशीर होते ना मला अजून. तिकडे 2 गोष्टी ऐका लागतात बसचे. निघा बाहेर, गाडी काढा. आलीच मी 2 मिनिटात. देवा, माझ्यासारखी बायको तो कोणालाच ना भेटा. आणि तेच राणीबाई किती प्रेमानं बोलते, किती प्रेमानं. जा ना मग, जा जा. राणींचे मन आहे ना, जा त्या राणीच्या घरी चालले जा आता. अति नाही करावं तुम्ही, आणि काही गरज नाही मला. असं वागल्याशिवाय नवरा सारखाच नाही होत. साधी सुधी सविताने राहिली म्हणा मी आता. मी बी चतुर बनली तुमचं भाऊ भाऊ. चल आता सुरुवात झाली. आता रोज गाडीवर जातो, आणि कसा नवरा बदलत नाही तर पाहतो. चिंतेचे बाबा कुठे जाऊन बसले काय मी? आता सांग, पैदल जाणं पैदल येणं. माणूस तरी कोणाच्या गाडीवर बसून जाते, गाडीवर बसून येते. अक्कल नाही या माणसाने. बायको घरातलं करेन की दारातलं करेन, सोन ड्युटीवर जाते. सांग काय काय करू मी? नाही नाही, आता मला उशीर नाही करावा लागत. नाही तर काय करतो, यातच करतो एखादा. नाही तर रिंकू काय म्हणेन? मनीषा, अरे आई, तू इथं आहेस काय? संदीप, तू तर त्या सासूला घ्यायला गेला होता ना? आई, मला ऑफिसचं काम आलं होतं, मी गणेशला पाठवलं. गेला ना गणेश? आलता मला फोन त्याचा, येऊन राहिलो म्हणे घरी. ठीक आहे मनीषा, बोला मग तुम्ही दोघं जण, मी बाकीची तयारी करतो. आई बसा ना आई. आई, मला खूप बरं वाटून राहिलं आई. आई, सांग मग आता काय काय करावं लागते? थांब रे, आज आपण शेगावला चाललो दर्शनासाठी. चल, मी चालली, बोला तुम्ही दोघं जण. आई बसा ना आई. चल, ते बाबा आहेत ना घरी? माझ्या सुनीसमोर शिल्लक बोलू नको. शेगावला चाललो बरं आपण. हो आई. आता मस्त जमला दोघांचा जोडा. हे दिवस पाहायसाठीच किती दिवसापासून तरसून राहिली होती मी. नाही 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 नाही, मस्त. देव करो तर कोणाची नजर ना लागो. बोल मनीषा, काय म्हणत होती? काही नाही संदीप.